हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? अशाच मजेत आनंदात राहायचं आपण आईची तंबाचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर आज सकाळी सकाळी लवकर उठलेली आहे आणि मुलांसाठी इकडे भाजी करून देते आहे. आपण आज करणार आहे त्यांच्यासाठी गिलके. तर गिलक्याला मस्त फोडणी दिलेली आहे, कांदा घातलेला आहे, त्यानंतर हिरवी मिरची चिरून घातली आहे, लसणाची पेस्ट घातली आहे, लाल तिखट घातले, हळद घातली. त्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित परतून झालं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे राऊंड शेपमध्ये कट केलेलं गिलकं. त्यानंतर गिलक्यावर मस्त अशी मूठभर आपल्याला कोथिंबीर टाकून द्यायची आहे. व्यवस्थित त्याला फ्राय होऊ द्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही, पाण्याची काहीच गरज पडत नाही. कारल्यामध्ये जे पाणी असतं त्यातच ते शिजून जातात आणि खूप छान होतात. त्यानंतर आपल्याला 2 ते 3 चमचे दाण्याचा कूट टाकायचा आहे त्यामध्ये, शेंगदाण्याचा, आणि चांगली वाफ घ्यायची. मस्त गिलके शिजले की खूप छान अशी आपली कोरडी मस्त सुकी भाजी आपली तयार होऊन जाते गिलक्याची. तर मुलांसाठी ही भाजी आज केलेली होती, कारण मला बाहेर जायचं होतं सकाळीच आणि रातचा पेपर असल्यामुळे तो येणार नव्हता आमच्यासोबत आणि दीदी पण म्हणजे आपली लाडूबाई पण येणार नव्हती. तर आम्ही दोघंच निघणार होतो. त्यानंतर इकडे गाडी वगैरे त्यांनी साफ केली थोडीशी, कारण आम्ही थोडं लवकर निघालो आणि गाडी साफ करणारे काका काही आलेले नव्हते तोपर्यंत. त्यामुळे यांनीच साफ केली गाडी आणि त्यांना थोडं लागलं पण साफ करताना. तर या ठिकाणी ते म्हणे, अरे मला लागलं. तर चाललं होतं, त्यांचे जोक करत होते ते. त्यानंतर आम्ही निघालो आणि आम्हाला थोडंसं मुंबई साईडला काम होतं म्हणजे मिस्टरांचं, आणि त्यानिमित्ताने आम्ही तिकडे गेलेलो होतो. तर यांचे फ्रेंड्स पण सोबत होते, ते पुढे बसले. त्यानंतर ड्रायव्हर पण होते सोबत आणि आम्ही दोघं मागे बसलो. त्यानंतर निघालो आम्ही आणि आमचा प्रवास चालू झाला. मस्त असं पावसाचं सुंदर वातावरण होतं, खूप प्रसन्न वाटत होतं आणि मुलं सोबत पाहिजे होते असं वाटत होतं. पावसाचं कुठेही थोडंसं जरी फिरायला गेलं किंवा बाहेर गेलं, खूप छान सगळीकडे असं हिरवगार आणि हिरवाईने नटलेले मस्त असं हे निसर्गाचं सौंदर्य पाहून मन अगदी भरून येतं. डोंगरांवर अगदी अक्षरशः धुकं पसरलेलं होतं आणि खूप असं नयनरम्य वातावरण वाटत होतं, खूप छान वाटत होतं. त्यानंतर इकडे थांबलो होतो थोडंसं, ड्रायव्हरला चहा वगैरे घ्यायचं होतं त्यासाठी थांबलो होतो. इकडे खूप छान वाटत होतं आणि इकडे हे बघा दरी पण खूप सुंदर होती. या ठिकाणी असं सेल्फी पॉईंट वगैरे होता, त्या ठिकाणी फोटो सेशन वगैरे चाललेलं होतं बाकीच्यांचं. तर इकडे कठडा होता आणि त्या साईडलाच आम्ही उभे होतो, तिथूनच आम्ही बघत होतो. रोडाच्या अगदी बाजूलाच आहे ते. त्यानंतर मग इथून पुन्हा निघालो. रस्त्यावर आम्हाला छोटे छोटेसे धबधबे दिसत होते, खूप छान वाटत होतं आणि प्रसन्न वाटत होतं. पाऊस इकडे जोरात चालू होता. आम्ही जेव्हा निघालो तेव्हा इकडे पाऊस नव्हता आणि इकडे मध्ये आल्यानंतर पाऊस खूप जोरात चालू झालेला होता आणि पुन्हा आमचा प्रवास चालू झाला. तर छान वाटत होतं, तिथलं वातावरण मस्त वाटत होतं, अगदी म्हणजे जाऊसच वाटत नव्हतं, तिकडेच थोडा वेळ थांबावं असं वाटत होतं. तर थांबलो आम्ही थोडा वेळ. त्यानंतर चहा वगैरे घेतला आणि फ्रेश झालो आणि पुन्हा प्रवासाला लागलो. त्यानंतर पुढे गेल्यानंतर मग नाश्ता वगैरे करायचा होता. त्या ठिकाणी जे मेनू कार्ड होतं ना ते खूप छान होतं. त्यामध्ये ना मध्ये मध्ये असे जोक्स वगैरे लिहिलेले होते आणि खूप छान होते. प्रत्येक मेनू कार्डमध्ये वेगवेगळे जोक्स होते. तर म्हटलं चला तुम्हाला दाखवूया म्हटलं. तर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता आणि इकडे आता नाश्ता वगैरे झालेला होता आणि गप्पा गोष्टी चाललेल्या होत्या. तर स्वीटमध्ये त्यांनी गाजरचा हलवा घेतला होता, अप्रतिम होता, अगदी नेहमीच्या हलव्यापेक्षा खूप वेगळा होता, टेस्टी होता खूपच, खूप छान लागला. मी पहिल्यांदाच असा हलवा ट्राय केला. त्यानंतर पुढे निघालो, त्यांचं काम पण झालं मिस्टरांचं ऑफिसचं. आता ते ऑफिशियल काम आहे त्यामुळे मी तुम्हाला ते दाखवू शकत नाही ब्लॉगमध्ये. त्यानंतर मग इकडे खूप वेळ होता आमच्याकडे, त्यामुळे आम्ही इकडे फर्निचर मॉल वगैरे बघायला आलो. त्यांचे फ्रेंड्स म्हटले की खूप छान इकडे फर्निचर मिळतं, म्हणजे ऑफिस टेबल, ऑफिसची चेअर वगैरे, तसंच डायनिंग टेबल, सोफे वगैरे खूप छान मिळतात. तर म्हणजे असं एखादं गावच समजून घ्या तुम्ही. त्या ठिकाणी भरपूर मॉल आहेत, एकाच ठिकाणी आपल्याला भरपूर व्हरायटी बघायला मिळतात, क्वालिटी पण, आणि त्यानंतर आपल्याला आपल्या बजेटमध्ये बसेल असं पण फर्निचर त्या ठिकाणी आहे. खूप हाय रेंजमध्ये पण आहे. त्यानंतर इकडच्या सेक्शनमध्ये खूप छान असे सुंदर झुंबर होते आणि शोपीस होते, खूप सुंदर होते, अगदी अँटिक पीस होते, आपण कधी बघितलेले नसतील किंवा बऱ्याच ठिकाणी असे कॉमन झालेले असतात, पण इकडे खूप वेगवेगळे प्रकार होते. तसेच हे पॉट पण होते आणि आर्टिफिशियल झाडं वगैरे ते पण होते, छोटे छोटे पण होते. त्यानंतर इकडे काय माहिती, ह्या कॅमेऱ्यासमोर माझा कॅमेरा गेला की असं होत होतं वेगळं काहीतरी, हे बघा. त्यानंतर म्हटलं चला इकडे बघूया म्हटलं दुसऱ्याकडे. त्यानंतर हे बघितलं असेल तुम्ही, आपण बऱ्याच ठिकाणी बघतो हे पीस पण, तर खूप छान होते. खूप मोठा मॉल होता, 2-3 ठिकाणी आम्ही गेलो आणि खूप थकलो होतो. तर त्यानंतर बसली मम्मी एका ठिकाणी थोडीशी रिलॅक्स, म्हटलं बसूया आता, आणि पुन्हा दुसऱ्या मॉलमध्ये गेलो, तिकडेही चाललं होतं. त्यानंतर खूप थकलो होतो आणि आता म्हटलं आता कधी आटोपणार यांचं, कारण घरी जायला उशीर होणार होता, मुलं एकटेच होते माझी. तर बसलो होतो आणि त्यानंतर मग थोड्या वेळाने चहा वगैरे पण आणला त्यांनी, चहा वगैरे घेतला आणि त्यांचे फ्रेंड्स आम्ही सगळेजण ते बघितलं, त्यांना जे काही घ्यायचं होतं त्यांनी ते घेतलं आणि त्यानंतर ते बुक वगैरे केलं, म्हणजे
आणि मग नंतर पुढच्या प्रवासाला आम्ही लागणार होतो. तर इकडे आता रात्र झालेली होती आणि परतीचा प्रवास आमचा चाललेला होता. आणि इकडे हे मस्त असं पान घेतलेलं होतं, खूप दिवसांनंतर ट्राय केलं. तर फ्रेंड्स, आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अशाच व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. बाय.